नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं सिटी या आपल्या YouTube चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे किंवा सरळ सेवेची त्या ठिकाणी तयारी करत असतील, त्या सर्वांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि आपण हा एक मोफत क्लासेस म्हणून उपक्रम सुरू केलेला आहे। तर मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं आपण मराठी भाषा उगम व लिपी। आता त्याचा पुढचा भाग आपण उर्वरित राहिलेला या सेशन मध्ये पाहणार आहोत। पहा, भाषेचे स्वरूप आज आपल्याला पाहायचं आहे। मग मुख्यतः याच्यामध्ये पहा 3 प्रकार पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पहिला आहे मातृभाषा, त्याच्यानंतर बोली भाषा आणि प्रमाण भाषा। आता पहा, मातृभाषा म्हणजे आपल्या घरात बोलल्या जाणारी भाषा म्हणजे मातृभाषा, बरोबर का? आई वडिलांद्वारे जी आपण भाषा शिकतो त्याला आपण मातृभाषा म्हणतो। आता पहा, दुसरा प्रकार आहे बोली भाषा। बोली भाषा म्हणजे काय? आपण सर्वसाधारण आपल्या परिसरात किंवा काय म्हणणार आपण, जे आपले संबंध समुदायामध्ये बोलली जाणारी भाषा आहे त्याला बोली भाषा आपण म्हणतो। मग याच्यामध्ये उदाहरण आपल्याला काय सांगता येईल? रोजच्या जीवनात काय म्हणणार आहोत? रोजच्या जीवनात बोलली जाणारी भाषा, बोलली जाणारी भाषा असं आपण याला म्हणणार आहोत बोली भाषा। मग याच्यामध्ये आपल्याला उदाहरण काय सांगता येतील हे तुम्हाला माहित असलं पाहिजे, परीक्षेमध्ये विचारलेलं आहे। पहा, या ठिकाणी लिहिलेलं आहे आपण मालवणी, अहिराणी, कोकणी, गोंडी, वऱ्हाडी, तावडी, चंदगडी, झाडी, आगरी ह्या मराठीच्या इतर बोली भाषा आहेत। मग पेपरला त्या ठिकाणी विचारतात महत्वाच्या की अहिराणी, मालवणी, कोकणी किंवा आपण आगरी या काय आहेत? तर या बोली भाषा आहेत। तुम्हाला माहित असेल की त्या ठिकाणी जी आपली कविता आहे, शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप, ह्या कवीच्या लेखिकाने ह्या आपल्या पारंपरिक भाषेमध्येच आपल्याला त्या ठिकाणी लिखाण केल्याचं पाहायला मिळतं। मग तुम्हाला याचे उत्तर येणं गरजेचं आहे। ह्या बोली भाषा आहेत आणि याचे हे उदाहरण 2-3 उदाहरण तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता पहा, तिसरा प्रकार आहे प्रमाण भाषा। मग प्रमाण भाषा म्हणजे काय? शासकीय कामकाजासाठी काय म्हणणार आहोत? शासकीय कामकाजासाठी वापरली जाणारी भाषा, बरोबर का? वापर होतो कशामध्ये? शासकीय कामकाजामध्ये। मग उदाहरण सांगता येईल का? तर सांगता येईल। शाळा, कॉलेजेस आणि वेगवेगळ्या प्रकारची ऑफिसेस ही जी भाषा आहे कुठे वापरली जाते? शाळा, कॉलेज किंवा महाविद्यालय म्हणू शकतो। आणि शासकीय त्या ठिकाणी जी हे राहते शासकीय कामकाज, बरोबर का? ह्याच्यामध्ये ही प्रमाण भाषा वापरली जाते। तुम्हाला त्याचे उदाहरण स्पष्टीकरण सांगता आलं पाहिजे। शासकीय कामकाजासाठी वापरली जाणारी भाषा म्हणजे काय? प्रमाण भाषा। याला आपण शास्त्रशुद्ध भाषा असे सुद्धा आपण म्हणू शकतो, बरोबर का? तसेच साहित्यिक लिखाण जे त्या ठिकाणी ग्रंथ वगैरे असतात ते बहुधा याच भाषेमध्ये केल्या जातात। काय म्हणणार आहोत? शास्त्रीय साहित्य किंवा लिखाण याच भाषेमध्ये आपण केल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। आता पहा, भाषा कौशल्य तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल तर आपल्याला उत्तर अगदी माहित असणं गरजेचं आहे। पहा, पुढचा आपला पॉइंट आहे भाषा कौशल्य म्हणजे काय? पहा, भाषा कौशल्य किती स्तरावर विकसित होत असतं? तर तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे। 5 स्तरावर भाषा कौशल्य विकसित होत असतं।
मग बघा कोणते ते 5 स्तर आहे. लिहिणे, पहिल्यांदा तर पहिलं ऐकणे बघा, ऐकणे, लिहिणे, वाचणे, बरोबर का. त्याच्यानंतर आपल्याला चौथा जो याच्यामधला प्रकार आहे आकलन, बरोबर का. पहिले पासून बघा एक एक झालं ऐकणे, वाचणे, लिहिणे, आकलन आणि आपलं पाचवं त्या ठिकाणी जो प्रकार आहे तो बोलणे, बरोबर का. पहिल्यांदा तर आपण भाषा बोलतो, बरोबर का. पाचही कौशल्य आपण पाहूया. बोलतो, त्याच्या पूर्वी भाषा शिकायच्या आधी आपल्याला ऐकणं गरजेचं आहे. म्हणून पहिला टप्पा काय आहे, ऐकणे. मग ऐकल्यानंतर आपण बोलतो, बरोबर, बोलणे. मग त्या ठिकाणी वाचतो बघा, वाचणे, लिहिणे आणि आकलन बघा. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे आणि आकलन या 5 स्तरावर भाषा कौशल्य त्या ठिकाणी विकसित होत असते, हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येणं गरजेचं आहे, बरोबर. आता बघा मागच्या सेशनला मी तुम्हाला एक प्रश्न सोडून गेलो होतो तुमच्यासाठी की बाबांनो मराठी भाषा गौरव दिन काय आहे. बघा मराठी, त्या ठिकाणी पहिला प्रश्न घेऊया. मराठी राजभाषा दिवस, बघा उत्तर तुम्हाला येणं गरजेचं आहे. राजभाषा दिन किंवा दिवस म्हणू शकतो, बरोबर का. मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिवस किंवा गौरव दिन म्हणा तुम्ही, दिन किंवा दिवस काही चालते. मराठी भाषा अभिजात दिवस, पहा तिसरा प्रश्न येईल आपला या ठिकाणी. मराठी भाषा अभिजात दिन म्हणा की त्या ठिकाणी आपण दिवस म्हणू शकतो, बरोबर का. मग बघा मराठी राजभाषा दिन त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे, बरोबर का. 1 मे, बरोबर. 1 मे वरून आपण काय सांगू शकतो, आपण महाराष्ट्रात त्या ठिकाणी 1 मे काय आहे तर महाराष्ट्र दिवस आहे, बरोबर का. आणि याच दिवसाला आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो. 1 मे काय आहे, महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय, बघा इथे लिहू, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस किंवा आपण त्याला दिन असं म्हणू शकतो, बरोबर का. तर मग 1 मे महाराष्ट्र दिवसावरून आपण राजभाषा दिन असं लक्षात ठेवलं. दुसरा प्रश्न आहे आपला मराठी भाषा गौरव दिन काय आहे, तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे 27 फेब्रुवारी, बघा 27 फेब्रुवारी हा आपला मराठी काय आहे भाषा गौरव दिवस. याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा, गौरव जर येत असेल तर 27 फेब्रुवारी कशा निमित्त साजरा करतो आपण, कुसुमाग्रज जे आहेत आपले महान कविवर्य किंवा साहित्यिक यांच्या जन्मदिवसानिमित्त आपण कधी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस साजरा करतो. आता बघा मराठी भाषा अभिजात दिन किंवा मराठी भाषा अभिजात गौरव दिन असे सुद्धा आपण म्हणू शकतो, पण अभिजात दिवस आलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. इथं लिहूया बघा, मराठी भाषा अभिजात दिवस किंवा दिन, तर ज्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी मराठी भाषा अभिजात म्हणून समाविष्ट झाली तो दिवस बघा 3 ऑक्टोबर. काय म्हणणार आहोत, 3 ऑक्टोबर हा काय आहे मराठी भाषा अभिजात. जर अभिजात येत असेल तर आपलं उत्तर 3 ऑक्टोबर आलं पाहिजे. आणि मराठी त्या ठिकाणी राजभाषा येत असेल, राज म्हणजे काय 1 मे, बरोबर का. 1 मे दिवशी आपण सर्व महाराष्ट्रीयन लोक राजी असतो, कारण महाराष्ट्र दिवस असते
आणि गौरव दिवस म्हणला की त्या ठिकाणी 27 फेब्रुवारी. अपेक्षा करतो की हा सेशन तुम्हाला परिपूर्ण व्यवस्थित समजला असेल. विद्यार्थी मित्रांनो, सेशन जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आजच्या या सेशन मध्ये एवढंच. थांबूया इथेच. धन्यवाद.